नमस्कार मंडळी, मनीषाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। घरचा मेनू आजच्या स्वादमध्ये एक हेल्दी ब्रेकफास्ट रेसिपी घेऊन आली। यासाठी मूग डाळ, गाजर, कोबी, कोथिंबीर, हिरवी मिरची असं साहित्य घेतलंय। कोबी छान चॉप करून घ्यायचं आहे। 1 तास भिजवलेली डाळ आपल्याला मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायची। या मिश्रणामध्ये आपण चॉप केलेले कोबी आणि किसून घेतलेलं गाजर ऍड करायचंय। तसंच छान बाइंडिंग येण्यासाठी आपल्याला 2-3 चमचे बेसन पीठ टाकायचं आहे। चवीनुसार मीठ घ्यायचं आहे। कोथिंबीर आणि हिरवी मिरची वाटलेली यामध्ये ऍड करायची आहे। आपल्याला सरभरीत असं मिश्रण हे रेडी करून घ्यायचं आहे। खूप दाट किंवा खूप पातळ करायचं नाहीये। आता मी तवा गरम करून घेणार आहे आणि तव्यावरती थोडंसं ऑइल स्प्रे करून घेणार आहे। तव्यावरती 1 चमचा मिश्रण घेऊन पातळ असं पसरून घ्यायचं आहे आणि 5 मिनिटांसाठी झाकून ठेवायचं आहे। एक बाजू छान खरपूस होईपर्यंत ठेवायचं आहे। तर दुसऱ्या बाजूने पलटून छान खरपूस असं आपल्याला चिला रेडी करून घ्यायचा आहे। प्रेस करायचं आहे जेणेकरून आतपर्यंत तो खरपूस असा कुरकुरीत असा तयार होईल। तुम्ही हा चिला दह्यासोबत किंवा चटणीसोबत खाऊ शकता। मी तिळाची चटणी घेतलेली आहे। खूप टेस्टी आणि कुरकुरीत असा आपला हा चिला रेडी झाला आहे। हेल्दी असा ब्रेकफास्ट झालेला आहे। तर मी आता दुसऱ्या पद्धतीने तुम्हाला दाखवते। याच मिश्रणात नाचणीचं 2-3 चमच पीठ घेतलेलं आहे आणि मिश्रण छान मिक्स करून घ्यायचंय। 1 चमचा तव्यावरती हे मिश्रण पातळ असं पसरून घ्यायचंय। पहिल्यासारखंच आपण जसं केलेलं आहे आणि 5 मिनिटं झाकून ठेवायचंय आणि कुरकुरीत असा हा चिला आपल्याला भाजून घ्यायचा आहे। तर तुम्ही कुठून बघत आहात ही रेसिपी मला कमेंटमध्ये नक्की सांगा। माझ्या फेसबुक पेजला फॉलो करा अशा छान छान रेसिपी बघण्यासाठी आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। यूट्यूबवरून तुम्ही जर ही रेसिपी बघत असाल तर आणि छान छान कमेंट नक्की करा।